शकुंतला, तू किती गोड आहेस व. ये माझ्या जवळ ये. नाही बापा, असेच जवळ बोलावू तुम्ही 4 मुलं केले, आता 5वा नको. राम राम मामाजी. राक्षस. मामा, मी तुले राक्षस दिसतो का गा? माझ्या मासूम चेहऱ्याकडे पाय ना, मी तर लहान चुकसा पोरगा हो. तर ते ठीक आहे, पण तू काय लालाच बेती? म्हणजे मी आपल्या मामाच्या घरी नाही येऊ शकत का? म्हणलो कॉलेजला 2 दिवसाच्या सुट्ट्या आहेत, तर मामाला भेटून येतो. बाबा नको भेटत जाऊ बे मले. तू भेटायच्या पहिलं माझी तब्येत चांगली राहते, आणि तू भेटल्यावर कशी का बीपी वाढते माझी. मामा टेंशन नहीं लेने का, मैं अब की बार इधर तुम्हारे लड़की को पटाने के लिए नहीं आया. तो फिर क्यों आया? मैं इधर आया गाड़ी मांगने. गाडी? यस बॉस, गाड़ी. गण्या, माझ्याकडे एकच गाडी आहे, आणि त्या गाडीने मी जॉबवर जातो. तुले कोठून देईन बरं मी गाडी? असा नको म्हणू ना मामा. माझ्या पप्पाला म्हणलो मी ना गाडी घेऊन द्या, तर पप्पाने म्हणलं मामाकडे जा, मामा गाडी घेऊन देते. पण आता मामा तूही माझ्या टकल्यावरून हात नको फिरवू. अबे टकला तर मी आहो. मामा मला गाडी घेऊन दे ना. तुझा भाषा आता शाळेमधून कॉलेजमध्ये गेला तरी दंडाच्या सायकलवर जाते. मामा माझ्या कॉलेजमध्ये प्रत्येक पोरं गाडी गुडीने येतात, आणि मी दंडाच्या सायकलवर आपले अंगूर लटकवून त्या कॉलेजमध्ये जातो. बाबू, ए सविता बाबू, गुलाब दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. घुबडा माले गुलाबाचा फुल तरी आणून दे ना. आमच्या घरी झेंडूचा फुल आहे, आणून देऊ? नालाय का, 10 रुपयाचा एक फुल नाही घेऊ शकत? कायला आपली गर्लफ्रेंड बनवलास रे मले? सविते, हॅपी रोज डे. अबे भोसडीच्या डेंग्या, तू येती आणि तेही माया मालले गुलाब देत आहेस? अबे मला माहितच होता ना तू काही गुलाब देऊ नाही शकस म्हणून. तारीले कांताबाईच्या झाडाचे गुलाब चोरून हिच्यासाठी आणलो. अबे आज रोज डेच्या दिवशी तू हिला रोज देत आहेस, मग किस डेच्या दिवशी तर तूही तुम्हासाठी करशील. एवढाच नाही तर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आम्ही दोघही ओयो जाणार आहोत. ओयो ओयो कायले? प्रेमाचा अभ्यास कराले. अबे प्लेट मध्ये गुलाबजामुन असल्यासारखा तू माझ्या मालवर हाव टाकत आहेस. हट बापा, मला हा डेंग्याच चांगला वाटते. कम से कम गुलाब डेच्या दिवशी हे गुलाबाचे फुलं तर आणून दिलं. हे पण सविते, गण्या भाऊ तू आता फक्त एक रुमाल घेऊन ठेव. कायले बे, तुझ्या डोळ्यातले आसू पुसाले. चाल सविते, फुका कर भाऊ इतना. मुंह देख साले, चापट हो गया कितना. अबे मरशील न बे भोंगाड्या, फुफ्फुस जरतील न बे तुझे. माझ्या भल्लाशी नाही मेलो तर बे. चाली अंजली लोफर डेंगी. ठीक आहे बे, पण कम से कम एक हेल्थ इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स तरी काढून टाक ना बे. तुझा काही भरोसा नाही कधी उडशील तर. अबे कोर्टचे तेवढे पैसे आणू बे. विमा एवढा महाग झाला का काय सांगू. अबे थोडीशी अपडेट ठेवत जा वासाड्या. आता लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स वर 0% जीएसटी केलं सरकारनं. टॅक्स फ्री झाला आता हे. हा बोलतेस गण्या भाऊ? बे हो, तू गप्पच विमा काढून टाका आपला. अजून का स्वस्त झाला बे. शेतीचे ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि खताच्या चुंगल्यावरूनही 12% ची जीएसटी कमी करून 5% ची केलं नाही. फक्त 5%? बो. गाडी आणि बाईक वरूनही 28% ची जीएसटी कमी करून फक्त 18% केलं नाही, म्हणजे तब्बल 10% न कमी. क्या बात करता है रे भाऊ. म्हणून म्हणत आहो भोंगाया, एक तरी लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स तरी काढून टाक, म्हणजे उद्या कधी काढी तुला काही झाला तर तुझ्या परिवाराला मदत होईल. नाही ह्या बिड्या नको फुकू, नाही तर बुक्कीच मारतो वटाखाली. हे भडवेगिरी सोडले का आणि चांगला अभ्यास कर. काय झाला बेगण्या भाऊ, काय झाला? अबे इंस्टाग्रामच्या प्रत्येक पोरीच्या फोटोवर तुझा लाईक दिसते. अशी एकही पोरीची फोटो नसेल सुटली जे ती तुझा लाईक नसेल दिसत. हे पाय, तुला सांगतो, मी एक वेळ अभ्यास नव्हतो करत तर माझ्या बापानं मला वर येतलं मारलं. सास नसेल वाटत तर माझी टी शर्ट काढ पाठीवरचे वर पाय. मी हाती पुस्तक नाही धरलो तर बाप तिकडे दांडू धरते, आणि मला रूम मध्ये नेऊन सकाळी मस्त रेटते. मार खाऊन आलो का अभ्यासाला भिडतो बापू मी. आपला हा डेलीचा मोटिवेशन झालाय. म्हणून तुला सांगतो लेका, तुझी अशी माझ्यावानी गत नाही झाली पाहिजे. म्हणून डेंग्या चांगला अभ्यास कर तू. याचा आणि त्या फोटोला लाईक करायचा का संपर्क आहे बे. संपर्क नशे तरी जुडते. भोसडीच्या तुला लपडेच करावाचे होते तर काल शाळेत ऍडमिशन केलास बे. बहीण माय, तू का पागल वागल झालास का बे. तुझ्या बापानं मारलं तर का मारता मारता तुझ्या डोक्यावर काळी बसली. अबे मी अभ्यास करतो तेव्हाच तर कुठे माझा पहिला नंबर येते बे. अभ्यास करावाचे तर का गोष्टी खपालून राहिल्या बे. पप्पा, सकाळची कुटाई कमी झाली वाटते. ये इकडे कोपच्या मंदी, एक राऊंड अजून मारू. पप्पा टी शर्ट काढून येऊ का पॅन्ट जी? दोन्ही काढून ये, चाल.